नाशिकमध्ये खळबळ. धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपी सचिन दहियाला गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशमधून अटक केली आहे. नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एका खून प्रकरणातील फरार आरोपी सचिन दहियाला गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशमधून अटक केली आहे. या प्रकरणात आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी आकाश राजू धोत्रे आणि त्याचा भाऊ राहुल संजय धोत्रे यांच्यात नांदूर नाका येथे किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे आणि त्याच्या साथीदारांनी आकाश आणि राहुल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात उद्धव निमसे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमने या प्रकरणात तपास सुरू केला. या तपासात त्यांना समजले की आरोपी सचिन दहिया मध्य प्रदेशमध्ये लपून बसला आहे. गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील नागौद येथे कारवाई केली आणि आरोपी सचिन दहियाला अटक केली. त्याला नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, असे गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी सहभाग घेतला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्यास त्यांनाही सोडण्यात येणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.